नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत आणि स्वादिष्ट साबुदाणा बटाट्याच्या चकल्या. ह्या चकल्या बनवायला इतक्या सोप्या आहेत ना, अगदी तुम्ही सहज बनवू शकतात. त्यासोबत एक खास गोष्ट म्हणजे या चकल्या बनवताना एकही थेंब तेलाचा वापर करायचा नाही किंवा मी केलेलं नाही. तर तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे की बिना तेलाचा वापर न करता आपण कशा प्रकारे ह्या चकल्या बनवायच्या, त्याचप्रमाणे किती प्रमाण घ्यायचं आणि किती बटाटा वापरायचा हे सगळं पूर्ण सविस्तर सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि त्यासोबत सबस्क्राईबसुद्धा करा. तर इथे मी 2 किलो बटाटा घेतला आहे. हा आपला रेग्युलर बटाटा घेतला आणि याला स्वच्छपैकी धुवून याला मी आता बॉईल करण्यासाठी ठेवते. आणि कुकरमध्ये 1 इंचभर पाणी ठेवायचं आणि गॅसवरती याला आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायचा, जास्त शिट्ट्या काढून घ्यायच्या नाही. म्हणजे कसं, जास्त जर बटाटा शिजलात ना हा जास्त गिळगिळीत होईल आणि आपल्या चकल्या करताना जे बॅटर होतं ना ते बॅटर आपलं पातळ होईल. बघा इथे एकदम मी 2 शिट्ट्यामध्ये बटाटा आपला व्यवस्थित शिजला आहे. आणि बटाटा शिजल्यानंतर आपल्याला आता काय करायचे, चारी साईडनं पूर्ण साल काढून घ्यायचे. हा बटाट्याचे चकल्या बनवतात ना, खूप म्हणजे सिंपल आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही मुलांना स्नॅक्स म्हणून किंवा काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली तुम्ही हे तळून खाऊ शकता. आता मी इथे बटाटे व्यवस्थित सोलून घेतले आहे आणि आता आपल्याला हा बटाटा किसणीने किसून घ्यायचा. किसताना काय करायचं, हाला व्यवस्थित वरून खालपर्यंत किसायचा. म्हणजे काय होतं, हा याच्या गोठळ्या राहत नाही आणि पूर्णपणे बटाटा किसला जातो. ज्याप्रमाणे मी साबुदाण्याच्या चकल्या करताना परफेक्ट असं मेजरमेंट घेतलं आहे, त्याप्रमाणे जर तुम्ही चकल्या केल्यात ना तर 100% तुमच्या चकल्या ह्या परफेक्ट अशा बनणार आहे. त्यासोबतच ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्यांचा जर वापर केलात ना तर तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने बनवू शकतात. तर इथे मी एक एक करून पूर्णपणे 2 किलो बटाटा बारीक किसणीने किसून घेतला आहे. तर यासाठी आता काय करायचं, आपल्याला वाळवलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे. यात 5 ते 7 घेतले मी आणि त्याच्यासोबत इथे मीठ टाकायचं आणि आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं. बारीक अशी याची पूड करायची. याच्याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरलं तरी चालेल किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा वापरला तरी चालेल. त्यासोबत इथे मी अर्धा किलो साबुदाणा रात्री भिजत घातला होता. हा साबुदाणा भिजवताना मी थोडं एक्स्ट्राचं पाणी घातलं होतं. म्हणजे काय होतं, जर आपला कमी पाणी असते तर साबुदाणा ते कडक झाला असता. आणि थोडं एक्स्ट्रा पाणी असल्यामुळे हा साबुदाणा आपला चांगल्यापैकी फुगून आला आहे. आणि आता आपला साबुदाणा थोडासा मिक्सरला फिरून घ्यायचा. मिक्सरला फिरवल्यानंतर काय होईल, हा थोडा अर्धा अर्धा असा तुटला जाईल. त्याने काय होईल, आपल्याला बटाट्यामध्ये जो आपण साबुदाणा मिक्स करतो तो एकदम परफेक्ट असा त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. म्हणजे जेव्हा तुम्ही साबुदाणा चकल्या केल्यात ना, तो जो सिंगल साबुदाणा असतो तो तळल्यानंतर कडक राहतो. आणि तुम्ही जर या पद्धतीने साबुदाणा मिक्सरला फिरून घेतलात तर जो साबुदाण्याचे तुकडे होऊन जातात आणि ते बॅटरमध्ये पूर्णपणे मिक्स झाल्यामुळं साबुदाणा हात तळल्यानंतर सुद्धा चकल्या खाताना आपल्याला कडक लागत नाही. आता हा बटाटे गरम असल्यामुळं मी आता हातामध्ये पिशवी लावून मी बॅटर मिक्स करणार आहेत. ही पिशवी उलटी फोल्ड करायची. त्यामुळं काय होईल, जी प्रिंट वगैरे असेल ते आपल्याला मिक्स करताना लागत नाही. आता हे पूर्णपणे बॅटर आपलं रेडी आहे. पूर्ण पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, मिडियम असं बॅटर तयार आहे. आणि आपला प्लास्टिकचा कागद खाली आथरून इथे मी आपल्याला साबुदाण्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या. त्यासाठी मी इथे साचा घेतला आहे. चकली करायचा साचा आहे आणि या साच्याने आपण पूर्ण साबुदाणा चकल्या करून घेणार आहेत. बघू शकता बॅटर एकदम व्यवस्थित आहे, ना घट्ट दिसत आहे ना पातळ दिसते, एकदम हाताला चिटकत नाही. आता या साच्यामध्ये आपण पूर्णपणे बारीक बारीक गोळे करून हे साबुदाण्याचे बॅटर टाकणार आहोत. हे बॅटर करायच्या अगोदर थोडं टेस्ट करून घ्यायचं, मीठ आपलं व्यवस्थित आहेत की नाही. आणि याला असं पूर्णपणे लावून याच्या चकल्या पाडून घ्यायच्या. चकल्या पाडताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, थोडासा खालून सोरा ठेवायचा. म्हणजे जास्त उंचीवर जर सोरा ठेवलात ना, चकली पाडत असाल तर चकली आपल्या तुटतील. आणि अजून एक तुम्हाला इथे टिप्स सांगते, जर चकली करताना तुमचं बॅटर पातळ झालं तर काय करायचं, आपल्याला इथं साबुदाणाचं पीठ वापरायचं. म्हणजे ते जे गोळा आहे, जे पीठ झालं आहे ते थोडंसं घट्टसर होण्यात मदत होईल आणि त्याचप्रमाणे तुमचं काही नुकसान वगैरे होणार नाही. आता तुम्ही बघू शकता मी इथे एकदम अशा व्यवस्थित चकल्या पाडत आहे आणि चकल्या बनवायला सुद्धा खूप सोप्या जात आहे, कारण माझं एकदम परफेक्ट असं प्रमाण होतं करायचं. आणि एका सोऱ्यामध्ये जवळपास 12 ते 15 चकल्या निघून जातात.
आणि मी ह्या सावलीमध्ये केल्या होत्या, तुम्ही उन्हामध्ये केल्या तरी चालेल आणि सावलीमध्ये केल्या तरी चालेल. अशा प्रकारे बघा या चकल्या किती सुंदर आणि मस्त दिसत आहे. 2 किलो बटाट्याला अर्धा किलो साबुदाणा पुरेसा आहे. जर तुम्हाला साबुदाणा जास्त पाहिजे असेल तुम्ही 1 किलो साबुदाणा घेतला तरी चालेल. आणि अशा ह्या चकल्या खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात. आणि थोडंसं सावलीमध्ये हवेनं सुकलीत ना त्याला आपल्याला असं पलटी करून घ्यायचं आणि त्यानंतर 2 ते 3 दिवस तुम्ही कडक उन्हामध्ये सुकवलं तरी चालेल. बघा इथे एकदम व्यवस्थित अशा उलटल्या जात आहे, ना चिटकत नाही ना याचं तुटत सुद्धा नाही. तर हे एकदम परफेक्ट मापाने केलेलं होतं, त्याच्यामुळे हे एकदम परफेक्टच बनले आहे. तर अशा पद्धतीची चकल्या तुम्हाला मी थोड्या तळून पण दाखवते की कशा प्रकारे या फुगतात, लाल होतात की नाही. तर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल एकदम मंद आचेवरती आपल्याला गरम करून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस मध्येच कमी करायचा. त्यामुळे काय होईल, कमी गॅसवरती ह्या चकल्या एकदम व्यवस्थित तळल्या जातील. फुल गॅसवरती तळायचे नाही तर काय होईल, चकल्यावरती तळल्या जातात आणि आतमध्ये कच्च्या राहतात. बघा आता ह्या चकल्या एकदम व्यवस्थित तळल्या सुद्धा जात आहे. आणि तेलाचं तापवणं सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे. जर तेल गरम नसेल तर ह्या चकल्या आपल्या खाली तेलात डुबून राहतात, त्यावरती येत नाही तळून. अशा प्रकारे ही रेसिपी खूप सोपी आहे, नक्की करून बघा. आणि या खुसखुशी चकल्या बघा दिसायला किती सुंदर आहे आणि छान आहे आणि किती मस्त अशा तुटत आहे, कडक सुद्धा झाले आहे. आणि या खाल्ल्यानंतर सुद्धा हा साबुदाणा सुद्धा सॉफ्ट असणार आहे आणि अजिबात तेलकट सुद्धा नाही. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.